या कालखंडाला साधारणतः ब्रिटिशनिष्ठ राजकारणाचा काळ असे नाव देता येईल. अर्थात या कालखंडात ही जी ब्रिटिशांच्या परदास्यातून मुक्त होण्यासाठी सशस्त्र क्रांती केलीच पाहिजे अशा वीरवृत्तीची परंपरा तीही काही अगदीच अस्तंगत झालेली नव्हती. गुप्तपणे वा केव्हा केव्हा धाडसी उठावातून ती पेट घेत होतीच. इतकेच नव्हे तर तिचे असे तात्कालिक स्फोट सुद्धा हिंदुस्थानातील राजसत्तेला हादरा दिल्यावाचून आणि भारतीय जनतेत तेवढ्यापुरता तरी क्षोभ आणि स्फूर्ती निर्मिल्यावाचून राहिले नाहीत. अशा सशस्त्र क्रांतीच्या उठावाच्या वानगीसाठी 2 उदाहरणांचा उल्लेख केला तरी पुरे आहे. रामसिंग कुका याच्या नेतृत्वाखाली पंजाबात सन 1870 ते 74 मध्ये ब्रिटिशांविरुद्ध आणि मुसलमानांविरुद्ध स्वराज्यासाठी स्वधर्म रक्षणासाठी झालेली हिंदुत्वनिष्ठ उठावणी हे एक प्रमुख उदाहरण होय. आणि दुसरे म्हणजे त्याहूनही अधिक व्यापक प्रमाणावर आणि अधिक परिणामकारक असे महाराष्ट्रातील वसुदेव बळवंत फडके यांचे नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी झालेला धूमधडाक्याचा सशस्त्र उठाव हे होय. या घटनांचेही समीक्षण आमच्या वर उल्लेखलेल्या आत्मचरित्राच्या पूर्वपीठिकेत केलेले आहे. यापुढेच टिळक पर्वाचा उदय झाला आणि क्रांतीवीर चाफेकर बंधू यांचे इंग्रजी अधिकाऱ्यांवर झालेले सशस्त्र आक्रमण आणि स्वराज्यासाठी सशस्त्र क्रांतीच्या गुप्त संघटनांचे पर्व सुरू झाले. सन 1900 नंतरचे हिंदुस्थानातील राजकारण वर उल्लेखलेला सन 1900च्या अंताचे आसपास ब्रिटिश राजनिष्ठ राजकारणाचा काळ संपला आणि ज्याला जहालांचे राजकारण असे त्यावेळी संबोधित असत त्या टिळकांच्या प्रत्यक्ष क्रांतिमय नसले तरी क्रांतिप्रवण राजकारणाचा आणि पूर्ण स्वातंत्र्य संपादनार्थ सशस्त्र क्रांतिकारक संघटनांचा आणि सशस्त्र क्रांती कृत्यांचा काळ चालू झाला. ह्याच काळाशी हुतात्मा चाफेकरांच्या उठावापासून माझ्या बालपणीच माझ्या जीवनाचे धागेदोरे गुंफले गेले आणि पुढे तर माझे सारे जीवन त्याच क्रांतिकार्याला अर्पिले गेले. त्या योगे माझे चरित्र म्हणजेच ह्या इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धाचे एक महत्त्वाचे प्रदीर्घ पर्वच झाले. अर्थात ह्या कालखंडातील देशव्यापी घटनांचे समीक्षण हिंदुत्वाच्या दृष्टिकोनातून जे काही करणे आवश्यक आहे ते माझ्या आत्मवृत्ताच्या लिहिलेल्या आणि पुढे शक्य झाल्यास कदाचित लिहिल्या जाणाऱ्या विस्तृत ग्रंथातून आले आहे आणि येणारच आहे. माझा संबंध या पारतंत्र्य विमोचनांच्या चळवळीत माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या बहुतेक नामांकित पुढाऱ्यांशी मी अगदी 20च्या आत होतो तेव्हापासून येत गेला. अगदी जुन्यातील जुन्या अशा या ब्रिटिशनिष्ठ राजकारणाच्या आद्य संस्थापकांपैकी ज्यांना राष्ट्रीय पितामह म्हणून मागून गौरविले गेले त्या दादाभाई नौरोजी यांच्याशी सुद्धा त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षी इंग्लंडमध्ये मी अगदी तरुणपणी गेलो असताना माझ्या तेथल्या राजकीय चळवळीत संबंध आलेला होता. इतकेच नव्हे तर त्यांच्या तिकडील ब्रिटिशनिष्ठ पक्षाशी माझ्या सशस्त्र क्रांतिनिष्ठ पक्षाचा प्रत्यक्ष संघर्षही इंग्लंडमधील भारतीय राजकारणाचे धोरणीत्व कुणाकडे असावे याविषयीच्या रसिकेचीतच घडलेला होता. या राष्ट्रपितामह दादाभाईच्या मागोमागच्या पिढीत भारतीय राजकारणी पुढाऱ्यांपैकी बंगालचे माननीय धुरंधर नेते श्रीयुत सुरेंद्रनाथ बॅनर्जी, रमेशचंद्र दत्त इत्यादींशीही इंग्लंडमध्ये माझा प्रत्यक्ष संबंध आलेला होता. त्याच कालखंडातील पण त्यांच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आणि ब्रिटिशनिष्ठ राजकारणाविरुद्ध झुंजणाऱ्या जहाल किंवा राष्ट्रीय पक्षाच्या पुढाऱ्यांपैकी इतर बहुतेकांशी माझे वैयक्तिक आणि वैचारिक संबंध आलेला होता. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा, लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल, नामदार गोखले अशा अखिल भारतीय पुढाऱ्यांपासून तो शतावधी इतर प्रांतोप्रांतीच्या पुढाऱ्यांपर्यंत माझा व्यक्तिशः संबंध आणि राजकीय दृष्ट्या अनेक प्रकरणी संघर्ष घडत गेला. लोकमान्य टिळक, शिवरामपंत परांजपे, श्रीमंत तात्याराव खापर्डे, डॉ. मुंजे आणि महाराष्ट्रातील
प्रभावळीतले अनेक नेते हे तर मला वैयक्तिकरित्याही इतके परिचयाचे झालेले होते की त्यांच्यापैकी काहीचे आणि परप्रांतीय जहाल पुढाऱ्यांचेही मजवर व्यक्तिशः पितृतुल्य प्रेम असे. उदाहरणार्थ बिपिनचंद्र पाल इंग्लंडमध्ये असताना त्यांच्या घरीच त्यांचे चिरंजीव निरंजन पाल यांच्यासह मी काही काळ राहत होतो. बिपिन बाबूंनी स्वतः आपल्या हाताने बंगाली पद्धतीप्रमाणे मांसाची आणि माशांची पक्वाने करून मला आग्रहाने वाढलेली आहेत आणि माझ्यासारख्या एका महाराष्ट्रीय शाकाहारी ब्राह्मणाला वाटवण्याचे पुण्य जोडलेले आहे. अहिंसात्मक सत्याग्रहाच्या आणि असहकाराच्या चळवळीचे धुरंधर आचार्य म्हणून पुढे विख्यात झालेले महात्माजी हे जेव्हा इंग्लंडमध्ये केवळ बॅरिस्टर गांधी या साध्या नावानेच लोकांना माहीत होते तेव्हा ते इंग्लंडमध्ये असलेले असता त्यांच्याशीही माझा वैयक्तिक नि स्नेहशील परिचय तिकडेच झालेला होता आणि पुढे हिंदुस्थानमध्ये राजकारणाच्या आखाड्यात त्यांच्याशी त्यांचा जन्मभर माझा संबंध आणि संघर्ष घडत राहिलेला होता. सशस्त्र राज्यक्रांतिकारक पक्षाविषयी तर बोलावयास नको. हिंदुस्थानातील हुतात्मा नि वीरात्मा चाफेकरांनंतर सशस्त्र राजक्रांतीचे भारतीय धुरंधरत्व करण्याचे महत्कार्य प्रथम महाराष्ट्रात आणि नंतर इंग्लंडमध्ये असताना आरंभी योगायोगाने माझ्याकडेच आल्यामुळे त्या पक्षातील सहस्रावधी हुतात्मे वीरात्मे आणि क्रांतिकार्यत तरुण यांच्याशी माझा दाट परिचय झाला हे सांगणे नको. श्यामजी कृष्णवर्मा, मॅडम कामा, बॅरिस्टर राणा यांसारख्या माझ्याहून वडीलधाऱ्या असणाऱ्या परंतु ज्यांनी सशस्त्र क्रांतिकार्याची दीक्षा माझ्या प्रेरणेने आणि प्राचाराने माझ्या हातूनच घेतली होती अशा उभ्या भारतातील अनेक महनीय व्यक्तींशी माझा नुसता परिचय नव्हे तर वैयक्तिक लोभही जडलेला होता. माझ्या अभिनव भारत संस्थेतल्या अगदी भगूर नाशिकपासूनच्या तो पुढे अनेक परकीय देशातूनही पसरलेल्या शाखातल्या लहान मोठ्या सहस्रावधी सभासदांना तर मी बहुधा व्यक्तिशःच क्रांती दीक्षेची शपथ दिलेली होती. हुतात्मा मदनलाल धिंगरा, लाला हरदयाळ, चट्टोपाध्याय, सेनापती बापट, इतिहासकार डॉक्टर जयस्वाल, भाई परमानंदजी, त्रिमलाचार्य, ऋषी अय्यर अशी नावे कुठवर सांगावीत. पुढे आम्हास अंदमानात जन्मठेपेवर जावे लागले तेव्हा तर बंगालमधील अनुशीलन समितीने प्रमुख पुलिन बिहारीदास, युगांतर समितीचे वीरेंद्र घोष, उपेंद्रनाथ बॅनर्जी, आशुतोष लाहिरी, हेमचंद्र दास इत्यादी अनेकानेक बंगाली क्रांतिकारक, पंजाबातील उणेपुरे 101 गदर पक्षातील आणि इतर पक्षातील ज्या क्रांतिकारकांना प्रथम फाशीच्या शिक्षा होऊन नंतर त्या जन्मठेपेच्या करण्यात आल्या ते शीख आणि शिखेतर हेही अंदमानातील बंदिवासात माझ्या समवेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतोनात कष्ट भोगीत वर्षानुवर्षे एकत्रच राहिलेले होते. त्यानंतर अंदमानातून परतल्यावर त्या ब्रिटिश विरोधी सशस्त्र क्रांतिकारक कार्यासहच त्याचाच एक अपरिहार्य परिणाम आणि भाग असलेल्या इस्लाम विरोधी अशा अखिल भारतीय हिंदू संघटनांच्या प्रचंड आंदोलनातही उभ्या भारतातील लक्षावधी हिंदुत्व निष्ठाशी माझा दृढ संबंधच आला. इथे केवळ स्थलाभावामुळे त्यांची नावे दिग्दर्शनापुरती सुद्धा उल्लेखणे अशक्य होय. तरीही इतके आवर्जून सांगावेसे वाटते की ज्यांची नावे गाळावी लागत आहेत त्यांची कार्ये ज्यांची नावे उच्चारली आहेत त्यांच्या इतकी महत्त्वाची नव्हती म्हणून काय ती गाळली गेली असे कोणीही समजू नये. 1857च्या क्रांतिक संग्रामातील पराजयानंतरच्या हिंदुस्थानी राजकारणाचे जे 3-4 महत्त्वाचे टप्पे वर उल्लेखलेले आहेत त्यात ब्रिटिशनिष्ठ, नेमस्थ, निशस्त्र, राष्ट्रनिष्ठ, जहाल, सशस्त्र क्रांतिनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ अशा सर्व पक्षांशी मी साधारणतः वयाच्या 16व्या वर्षी सक्रिय राजकारणात भाग घेऊ लागल्यापासून माझा वर सांगितल्याप्रमाणे अति व्यक्तिशः निकट संबंध आणि काहीसा केव्हा कडाक्याचा संघर्षही घडलेला असल्यामुळे हिंदुस्थानच्या ह्या कालखंडातील साऱ्या इतिहासाचे संकलन समीक्षण मी गेल्या 50-60 वर्षे तरी क्षणाक्षणाला
जे माझ्या लेखामध्ये वा भाषणामध्ये माझ्या हिंदुत्वनिष्ठ दृष्टिकोनातून करीत आलो त्या मी लिहिलेल्या साहित्यातून परिपूर्ण रीतीने अंकित झालेलेच आहे.